चलो बुलेटिन की शुरुआत करते हैं। सबसे पहले शहर में घटे आपराधिक घटनाओं की बात करेंगे क्राइम वॉच में। हमारे शहर में सन 1806 में निर्मित ऐतिहासिक परकोटा शहर की शान है, लेकिन इस ऐतिहासिकता को ग्रहण लग गया है। ये ग्रहण लगाया है हमारे ही महकमे ने। सन 1806 में पुरातन अमरावती नगरी के इर्द गिर्द बना परकोटा और महाद्वार अब पुरातत्व विभाग की देखरेख में है। इस परकोटे का सौंदर्य बढ़ाने करोड़ों खर्च करते परकोटे के सामने सुंदर लॉन, फ्लडलाइट और सुंदर ग्रिल लगवाई गई, जिसकी शोभा कुछ दिनों तक तो कायम रही। महानगर पालिका अमरावती, देखिए किस कदर ये लॉन को सजाने के पीछे लगी हुई है और ठीक इसके आगे क्या हालत है ये हम आपको बताते हैं। साबनपुरा खिड़की से इतवारा बाजार तक की सुशोभित वस्तुएं धीरे धीरे गायब हो गई। आम रास्ते का यह परकोटा अब घुमंतुओं का आश्रय स्थान बन चुका है। इसकी दीवारें कचरे के ढेर में तब्दील हो रही है। परिसर में मूत्री घर न होने से आम जनता इस परकोटे के सानिध्य में कचरा फेंकने और पेशाब घर में इसे परिणित कर चुकी है। तो दोस्तों, ये परकोटा, यहाँ पर जो आपने आलम देखा कि एक तरफ तो महानगर पालिका लॉन के ऊपर पानी छाटकर उसे सुंदर तरीके से सजा रही है, संवार रही है, और ठीक मेरे पीछे ये भी परकोटा है जवाहर गेट के पास का। देखिए वहाँ क्या कुछ हो रहा है। गंदगी से सड़ाल मारते हुए लोगों का इस रास्ते से गुजरना तक दूभर हो रहा है और ये आलम है। फर्क मात्र इतना है कि वहाँ लॉन को पानी से सजाया जा रहा है, पानी दिया जा रहा है और यहाँ किले की दीवारों को पेशाब से मजबूत किया जा रहा है। विगत गुरुवार से भारतीय कामगार सेना ने आंदोलन छेड़ रखा था। शुक्रवार को ये आंदोलन पीछे लिया गया। भारतीय कामगार सेना ने बताया कि उनके मांगों की पूर्तता करने का आश्वासन उन्हें दिया गया है, इसलिए ये आंदोलन स्थगित हो रहा है। विद्युत भवन के सामने कल से अनशन पे बैठे विद्युत भवन के पदाधिकारी अनशन पे बैठे थे। उनकी समस्या को हल निकल चुका है। आइए उन्हीं से जानते हैं कि किस लिए बैठे थे और क्या हल निकला है। सर, आपका नाम? मी भारतीय कामगार सेना विद्युत वितरण कंपनीचा अमरावती जिल्ह्याचा सर्कल सचिव कृष्णा गायगोले। आमच्या संघटनेचे पदाधिकारी आम्ही सर्व कालपासून इथे आमचे सभासद श्री DN शास्त्रकार यांना पुरस्कार बदली केली होती। त्यांना सेवानिवृत्तीला 8 महिने राहिलेले आहेत आणि अशा काळात चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची बदली केल्यामुळे या आमरण उपोषणाला काल सुरुवात झाली। आज माननीय अधीक्षक अभियंता श्री दिलीप भुगल साहेब तसेच कार्यकारी अभियंता मोहोळ साहेब यांनी चर्चेला बोलावून आमच्या ज्या मागण्या होत्या त्या पूर्ण केल्या आहेत। श्री शास्त्रकार यांची बदली रद्द केली म्हणजे जी बदली झालेली आहे ती आता मॉडिफाय करून अमरावती शहर विभागात त्यांना बदली देण्यात येत आहे। आणि त्याचसोबत जे सगणे म्हणून कर्मचारी आहेत त्यांचीसुद्धा बदली मोर्शीला केली होती, त्यांचीसुद्धा बदलीचे मॉडिफाय करून त्यांनासुद्धा अमरावतीच्या जवळ देण्याचे चर्चेमध्ये कबूल केलेलं आहे। चर्चेमध्ये आमचे राज्य उपाध्यक्ष रवी शिराळकर, पंजाब कुर्रेकर झोनल सेक्रेटरी, तसेच विभागीय सचिव मोरे, झोनल कोषाध्यक्ष रामकृष्ण चिखलकर, काळेभाऊ आणि मी स्वतः चर्चेमध्ये होतो। चर्चेमध्ये चांगल्या प्रकारे पार पडली आणि आमचे जे 100% प्रश्न होते त्या माननीय अधीक्षक अभियंता साहेब यांनी निकालात काढले, त्याबद्दल मी त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि जे आमच्या मागण्या पूर्ण झाल्या त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो। जय भवानी, जय शिवाजी। हा आवाज कुणाचा? भारतीय कामगार सेनेचा आवाज कुणाचा? भारतीय कामगार सेनेचा। शुक्रवार को भाजपा ने जिलाधीश को एक ज्ञापन पत्र सौंपकर RAP DRP योजना के तहत सबस्टेशन खड़ा करने के लिए जगह मुहैया कराने की मांग रखी। शहर में बिजली आपूर्ति सुचारू रखने ये सबस्टेशन बनना जरूरी है। महाराष्ट्र बिजली वितरण कंपनी ने RAP DRP योजना बनाकर शहर में बिजली वितरण सुचारू रखने की योजना बनाई है, लेकिन RAP DRP योजना का सबस्टेशन खड़ा करने जगह ही नहीं मिल रही। इसलिए जिलाधीश इस सबस्टेशन हेतु जगह मुहैया कराए, यह मांग भाजपा ने की है। उक्त मांग का एक मांग पत्र शुक्रवार को भाजपा ने जिलाधीश को सौंपा। करण्यासाठी म्हणून एक योजना अमरावती शहरात
आली होती RAP DRP नावाची की जी जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संपणार. त्याच्यामध्ये 5 सबस्टेशन आणि काही ट्रान्सफॉर्मर आणि काही लाईन बदलण्याच्या संदर्भात त्याची ती योजना होती. 45 कोटी रुपये त्यासाठी देण्यात आले होते. पण 5 पैकी 2 सबस्टेशनला अजूनपर्यंत जागा देण्यात आली नाही आणि वीज वितरण कंपनी या संदर्भात पत्रव्यवहार केला. पण कलेक्टर ऑफिसमधून फार काही त्यांना सकारात्मक सहकार्य मिळालं नाही आणि आता पैसे परत जाण्याची वेळ आली. आणि जर हे पैसे परत गेले आणि सबस्टेशन जर झालं नाही तर अर्धी अमरावती म्हणजे राजापेठ राजकमल चौकापासून तर बडनेऱ्यापर्यंत आणि या इकडे कॅम्पपासून तर पुन्हा तिकडे बडनेऱ्यापर्यंत यांना मोठ्या प्रमाणावर विजेच्या समस्येला तोंड द्यावं लागेल. लो व्होल्टेज, ब्रेकडाऊन होणे, फ्यूज जाणे, ट्रान्सफॉर्मर जळणे असे सगळे प्रश्न निर्माण होतील. आणि म्हणून आज आम्ही कलेक्टर साहेबांनाही म्हणायला आलो होतो की बा तुमच्याच ऑफिसमधून हे डिले का आहे, मग इतर सगळ्या ऑफिसेसचा तक्रारी करायच्या कोणापुढे. आम्ही RDC साहेबांना भेटलो. RDC साहेबांनी सांगितलं की 8 दिवसामध्ये आम्ही याच्यावर तोडगा काढतो आणि 8 दिवसात आम्ही जी काही कार्यवाही केली त्या संदर्भात आम्ही पत्र ते आम्हाला देणार आहे. त्यामुळे आम्ही अशी अपेक्षा आहे की 8 दिवसात हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. जर झाला नाही तर आम्हाला जिल्हाधिकाऱ्याच्या विरोधात सुद्धा आंदोलन जोराचं करावं लागेल आणि संपूर्ण अमरावतीकर जनता त्या आंदोलनात सहभागी होईल. शहर के नवसारी इलाके में स्थित जवाहर नवोदय विद्यालय हमेशा ही विवादों में होता है। मानो इस विद्यालय का विवादों से चोली दामन का साथ हो। यहाँ पढ़ने वाले छात्र भी यहाँ के प्रबंधन पर कईयों आरोप दागकर उन पर शिक्षा का बंटाधार करने का आरोप कर रहे हैं। शुक्रवार को तो विद्यालय के छात्र हड़ताल पर बैठ गए थे। शुक्रवार को शहर के नवसारी इलाके स्थित जवाहर नवोदय विद्यालय के छात्रों ने हड़ताल की। यहाँ बायोलॉजी और हिस्ट्री के टीचर नहीं है। विगत 2 माह से छात्रों को यह विषय पढ़ाए नहीं जा रहे, जिससे छात्रों की पढ़ाई पूरी नहीं हो पा रही। जवाहर नवोदय विद्यालय के प्राचार्य भी इस पर कुछ नहीं कर रहे होने से शुक्रवार को जवाहर नवोदय विद्यालय के छात्र हड़ताल पर बैठ गए। हमें पढ़ाने शिक्षक दो, ये न्यायिक मांग इन छात्रों की है। स्ट्राईकचं कारण असं की आमचे बायो टीचर आणि हिस्ट्री टीचर ह्या दोघांना सस्पेंड करण्यात आलं. तर ते सस्पेंड करण्याचं काही मोठं एवढं कारण नव्हतं. ते ॲज अ हाऊस मास्टर त्यांना फक्त हाऊस मास्टरपासून काढायला पाहिजे होतं, कारण आमची इथं फाशी झाली. तर फाशीच्या कारणाने त्याला फक्त हाऊस मास्टर काढायला पाहिजे, त्यांना सस्पेंड करण्यात आलं. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचा खूप लॉस होत आहे. आणि तसं सांगितलं 12वीवाल्यांचा आता प्री बोर्ड आहे 10 दिवसानंतर, त्यांचा सिलेबस वाचा आहे. हिस्ट्रीचं पुरं एक पुस्तक राहिलं आहे आणि बायोचं पण खूप सारा सिलेबस राहिला आहे. आणि कॉन्ट्रॅक्ट बेस टीचर ठेवले आहे, ते कालच आले. 28 तारखेपासून त्यांनी जॉईन केलं आहे आणि त्यांना एक्सपिरियन्स नाही, 0 एक्सपिरियन्स आहे. आणि त्यांनी 9वीपर्यंत शिकवलं आहे. तर डायरेक्ट 12वीचं पुस्तक हातात घेणं म्हणजे त्यांना काही एवढं जमणार नाही असं आम्हाला वाटते. आणि आमचं पुढं आता उद्या म्हणजे पुढच्या वर्षी आमचा 12वी क्लास आहे. त्याच्यामुळं आम्हाला आता चान्स आहे की आम्ही त्यांना वापस बोलावून आमच्या पुढच्या वर्षीचा जो प्रॉब्लेम येईल तो आम्ही कमी करू शकतो. आणि तशा मागण्या झाल्या म्हणजे आमच्या तर मेसमध्ये आम्हाला जेवण बरोबर नाही भेटत. एवढ्या वेळेस मेस मीटिंग होतात, त्या मेस मीटिंगमध्ये जेवढे काही पॉईंट्स होतात फक्त घेतात आणि मागचं पेज आणि पुढचं पेज पाहिलं तर सगळे सारखेच पॉईंट राहील आणि काहीच बदल करत नाही. हाऊसमध्ये काहीच चेंज करत नाही. हाऊसला पुरे हाऊसचे संडास बाथरूम फुटलेले आहे, दारं तुटलेले आहे आणि इलेक्ट्रिसिटी एवढी काही चांगली नाही आहे. आणि टाक्या फुटल्या आहेत, त्याच्यामुळे नळ लिकेज आहे. तर आणि आमच्या इकडून पॅरेंट्सच्या इकडून समर वॅकेशनला जायच्या अगोदर 1000 रुपये जमा केले होते. ते केले होते की गेटचं काम करण बा म्हणजे नवोदय विकासासाठी असं म्हटलं जाईल. पण त्या 1000 रुपयाचं काय केलं अजूनही काही त्याचा पत्ता नाही केला. आणि 2 थंड पाण्यानं रोज आंघोळ करावं लागतं. ज्युनियरसाठी फक्त 1 गिझर का 2 गिझर लावले आहे. त्या गिझरचं काही म्हणजे एवढं पाणी येत नाही, ते इचकल्यासारखेच झालं आहे. भगत नवोदय विद्यालयात 11व्या सायन्सला शिकत आहे. आम्हाला मेनली आमचं स्ट्राईक यासाठीच आहे की आम्हाला बायो टीचर अवेलेबल नाही आहे, बायो आणि हिस्ट्री टीचर. आणि म्हणजे आणलेले आहेत ते टीचर बट कॉन्ट्रॅक्ट बेसवर आहे. दरवर्षी कॉन्ट्रॅक्ट बेसवर वेगवेगळे टीचर येतात, त्यामुळे आमची लागलेली लिंक आमची तुटून जाते. कधी कोणा टीचरांना कसं शिकवते. आणि मेनली आता जे आम्हाला टीचर आले ते टीचर म्हणजे त्यांचा फर्स्टच टाईम आहे जे आम्हाला शिकवते 11-12ला. आणि एक्सपिरियन्स टीचर नसल्यामुळे आमचे सर होते, आमचे एक्सपिरियन्स टीचर होते, त्यांनी सांगितलेलं आम्हाला सर्व कळत होतं. आधी आम्हाला बायो कंपल्सरी नव्हतं. म्हणजे आधी आमच्या बॅचच्या आधीपर्यंत तरी बायो कंपल्सरी नव्हतं. आमच्या बॅचला बायो कंपल्सरी असं सांगून प्रत्येकाला बायो घ्यायला लावलं. आणि आता बायो घेतल्यावर आमच्या बायोच्या सरांना निलंबित करण्यात आलं. मग याआधी अशा नवोदयमध्ये काही केसेस झाल्या आहेत, म्हणजे फाशी प्रकरण, स्ट्राईक वगैरे असं खूप काही झालं आहे. पण त्याआधी एकाही टीचरला सस्पेंड काय त्यांना हाऊस मास्टरशिपवरूनही काढण्यात नाही आलं.
आणि हे सर म्हणजे जर यांची एवढीच चुकी होती त्यांना हाऊस मास्टरशिपवरून काढायचं होतं, त्यांना डायरेक्ट स्कूलमधून सस्पेंड करणं, ॲज अ टीचर म्हणूनच काढून टाकणं. यामुळं मग स्टुडंट्सचाच यात लॉस आहे. बाहेर कॉम्पिटेटिव्हच्या एक्झाम 11th पासूनच कॉम्पिटेटिव्हची प्रिपरेशन सुरू होऊन जाते. बट आमचं आता 12thमध्ये आले, 12thमध्ये येऊनही त्यांचे आता 10 दिवसानंतर प्री बोर्ड सुरू होणार आहे आणि आतापर्यंत त्यांचे 6 लेसन कंप्लीट व्हायचे आहे. म्हणजे बाहेरच्या म्हणजे 12thमधून निघाल्यावर त्यांचे खरंच ते इकडे नवोदयमध्ये शिकलेले स्टुडंट्स बाहेर गेल्यावर बाहेरच्या कॉम्पिटेटिव्ह युगात टिकू शकतील काय? बस हाच आमचा प्रश्न आहे आणि असं टीचरांना काढून आमच्या भविष्याशी खेळ न जावं, बस एवढीच आमची मागणी आहे. माझं नाव अश्विनी बोबडे, जवाहर नवोदय विद्यालय अमरावतीची स्टुडंट आहे आणि 11th म्हणजे सायन्सची स्टुडंट आहे. आमच्या इथे मेनली स्ट्राईक, आम्ही आजपर्यंत असा विचार नव्हता केला की आम्हाला एवढा लोक स्ट्राईक करायची गरज पडेल, पण सुट्ट्या संपल्यानंतर 1 महिना झाला तेव्हापासून आमचे बायोलॉजी आणि हिस्ट्रीचे टीचर आम्हाला अवेलेबल झालेले नाही. आम्ही ॲप्लिकेशन देऊन थकलो. 12th क्लास 11th क्लास आम्ही खूप सगळे ॲप्लिकेशन दिले, पण त्यांनी अजूनही आम्हाला काही टीचर अवेलेबल करून दिले नव्हते. शेवटी आम्हाला निर्णय घ्यावा लागला की आम्ही स्ट्राईकवर बसू आणि याचसोबतच आमच्याजवळ आणखी खूप सगळे कारणं आहे, पण आम्ही त्यांना एवढं वेटेज देत नाही. आमचे बायोलॉजी टीचर आणि हिस्ट्री टीचर फक्त आम्हाला वापस पाहिजे, कारण की बाकीच्या टीचरमुळे आमची त्यांच्यासोबत लिंक लागली होती. सगळेजण आम्ही खूप बायोमध्ये इंटरेस्टेड झालो होतो फक्त सरांच्या शिकवण्यामुळे, आणि आता जर सरच नाही राहिले तर आम्ही काही, आणि आमचा सिलेबस खूप मागे राहिलेला आहे बायोचा, आणि जे कॉन्ट्रॅक्ट बेसवर टीचर आणलेले आहेत आम्हाला नाही वाटत की त्यांच्याकडून एवढा लवकर सिलेबस कंप्लीट होईल आणि आम्हाला तेवढं जास्त समजेल म्हणून. त्यासोबत आमचे बाकीचे पण पॉईंट्स आहे. आम्ही इलेक्ट्रिसिटी वगैरे जे काही आम्हाला खूप काही प्रॉब्लेम्स आहेत हाऊसमध्ये, ते पण आमचे अजून पूर्ण होत नाही. ते आम्ही ॲप्लिकेशन देऊन थकलेलो आहे, पण त्याच्यावर काहीच इम्प्लिमेंटेशन होत नाही. मेसमध्ये पण मेस मीटिंग दर महिन्याला घेतली जाते, पण जे पॉईंट्स आम्ही सांगतो मेस मीटिंगमध्ये ते कधीच पूर्ण केले जात नाही. मागच्या मेस मीटिंगमध्ये सांगितलेले सेम पॉईंट आम्हाला नेक्स्ट मेस मीटिंगमध्ये सांगावं. असे प्रत्येक गोष्टी जिथे आम्हाला प्रॉब्लेम्स आहेत, युनिफॉर्म, हाऊसमध्ये इलेक्ट्रिसिटी, मेस, हे सगळे प्रॉब्लेम्स आमच्या कधीच पूर्ण होत नाही. आणि आज आम्हाला महत्त्वाचं म्हणजे बायोलॉजी आणि हिस्ट्री टीचर. उपवास में आप सिंगाड़ा खाते हो, क्या आपको पता है कहाँ से आता है ये सिंगाड़ा, क्या प्रक्रिया होती है इन सिंगाड़ों पर? जानना चाहोगे? लीजिए जान लीजिए। बड़े चाव से हम सिंगाड़ियों का उपयोग करते हैं, कई उपवास में काम में आते हैं तो कई लोग इसको मज़े से खाते हैं। आइए हम इसको जानते हैं, ये सिंगाड़े आते कहाँ से हैं, इसको किस तरह से पकाए जाते हैं। सर आपका नाम? अब्दुल नाज़िर। अब्दुल नाज़िर। सर ये सिंगाड़े कहाँ से आते हैं? ये जबलपुर भंडारा। भंडारा से। तो सर ये कच्चे आते हैं क्या पके हुए आते हैं? नहीं, कच्चे आते हैं, कच्चे हरे आते हैं, कच्चे हरे आते हैं। इसको पकाना पड़ता है। सर इसको पकाते कैसे है? इसको पीपे में पकाना पड़ता है, ड्राम वगैरह पीपा इसमें पकाना पड़ता है, तो ये पका हुआ माल है। आपने सुना ये कच्चे आते हैं, इनको पीपों में डाल के उसको बनाया जाता है यानी पकाया जाता है, फिर ये खाने के काबिल बनते हैं। सर वहाँ आपको ये क्या भाव से मिलते हैं? ये हमारे को मतलब घर पे आए तक हमारे को 40 रुपये किलो पड़ जाते हैं घर पे आए तक। अब आप इसको बना के पूरा इसको हाँ, किस इसको किलो तैयार करके बाजार हमको में? बाजार में 80 से 100 रुपये किलो तक बेचना है। 80 से 100 रुपये किलो। 100 से 80 तक। तो सर ये बिकते कैसे, किलो से बिकते हैं या किलो से बिकते हैं? किलो से बिकते हैं। तो आपने सुना कि ये जो सिंगाड़े हैं इनको बना के किलो से बेचा जाता है। ये इन्हें कच्चे 40 से 50 रुपये किलो प्राप्त होते हैं, जिन्हें इसको पूरा बना के ये बाजार के अंदर 80 रुपये किलो बेचा जाता है। कैमरामैन अशोक जोशी के साथ शहबाज खान, ब्यूरो रिपोर्ट, सिटी न्यूज़। भगवान श्री रामदेव बाबा के भक्तों के लिए एक अच्छी खबर है। राष्ट्रीय कीर्ति के जस गायक सुशील बजाज द्वारा आगामी 13 दिसंबर को वालकट कंपाउंड स्थित धर्मदाय कॉटन फंड कमेटी के विशाल प्रांगण में भव्य जम्मा जागरण का आयोजन किया गया है। राजस्थानी महासभा ने अपनी वर्षगांठ के उपलक्ष्य में ये आयोजन किया है। शहर में ठीक 7 वर्ष पूर्व राजस्थानी ब्राह्मण महासभा का गठन किया गया। अब उसकी वर्षगांठ पर अनूठा आयोजन रखा गया है। जम्मा जागरण के अलावा अनेक मान्यवरों का सत्कार भी किया जाएगा। उसी प्रकार वर्ष 2014 की दिनदर्शिका का विमोचन